तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी चालू म्हणजे समुद्रात मच्छी पकडायला. म्हणजे काल जाळ टाकलेला आहे आणि तो आता बघायला चाललो आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला एक वावरी टाकायची आहे. तर चला बघूया किती टाईम लागेल. चला मित्रांनो, आता आलो तो म्हणजे समुद्रावर आणि समुद्रावरचा आमचं समोरचं म्हणजे एक घर सोडूनच लगेच समुद्र आहे आमच्या आणि तुम्हाला समुद्रावरचा व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, आता आहे ना पप्पा पुढे गेलेत वावरी घेऊन आणि आता ती वावरी टाकून झाली ना का मग भेटू डायरेक्ट. आता वावरी टाकून झालं का इथंच जाल आहे समोर. आता तो जाल टाकूया, बघूया आपल्याला जालं काय मच्छी भेटते. तर चला मित्रांनो, आता आपली वावरी टाकून झालेली आहे. बघा आपली वावरी टाकून झालेली आहे आणि आता चालू तो म्हणजे जालावर. तर जालं काय भेटते ते बघू, काय भेटेल ते सगळं दाखवते तुम्हाला. तर बघू शकता पप्पा तर चाललं फोटो पुढं. पप्पा चाललं पुढं आणि चाललं पाठी. वावरी टाकून झाली आणि वावरी बघू असे वजन ठेवले कारण का वावरी जायला नको आपली कुठं. आपला जाल तिकडेच आहे, तिथे मारला आपला जाल. तर आता आपण पोहोचलो जालाजवळ आणि बघूया आपल्याला जालात काय भेटते का नाही भेटत. पप्पा बोलतो झालं तर दिसत नाही. तर मित्रांनो, आपण एवढा जाल चापला, एवढ्या मोठ्या जालात फक्त एक एवढूसा चिंबोरा लागलेला आहे. एवढूसा चिंबोरा आहे. एवढा मोठा जाल तिकडून चापत आलो, तिकडशी एवढा आलो आणि एक बारकोसा चिंबोरा, तो पण दगडी आहे. तर त्याला चेसता आपला पूर्ण जाल चापून झालेला आहे आणि जालात तर काय भेटला नाही. आता जाऊया आपण चिंबोऱ्या ना. तर लगेच नाही जायचा, 5-10 मिनटं थांबूया घरी आणि नंतर मग घरून निघून डायरेक्ट जाऊन चिंबोऱ्यांना बघूया आपल्याला चिंबोरी किती भेटणार ते तुम्हाला दाखवते. तर आता मी आलो घरी आकडे घ्यायला. बघू शकतो तुम्ही असे आकडे असतात. तुमचे तर काय बोलतात माहीत नाही, पण आमचे तर आकडे बोलतात. तुमचे तर काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. आता याशी आम्ही चिंबोरी पकडणार आहोत आणि कशी पकडतो ना ते पण दाखवते तुम्हाला. तर चला आता आलो परत बंदरात आकडे घेऊन चिंबोऱ्या ना. तर आता पप्पा चालले पुढं पुढं, कारण मला तर माहिती आहे ना ढोली कुठं आहेत चिंबोरीची. तर आता बघूया आता पप्पा कुठून येतात तिथं जाऊ आणि बघू आपल्याला चिंबोरी किती भेटणार ते तुम्हाला दाखवत आहे. तर मित्रांनो, आलो आपण रोजजवळ आणि बघू शकता मोठ्या आहे पण का माकू बिकू लागे का आतमध्ये. मेंगा आहे, मेंगा वाटतं मोठ्या. पूर्ण एकदाच खेचायला नाही भेटत, तर आस्ते आस्तेच काढायला लागतं आपल्याला. आलेला बाहेर परत गेला आतमध्ये. चुरा झाला चुरा झाला म्हणजे आकडा घुसला तिथे. महंगा आहे. महंगा आहे पूर्ण, पण वजन आहे भरलेलं असेल. तर आपल्याला पहिलाच भेटलाय मेंगा मोठ्या. तर बघूया मोठ्या मेंगा पण भरलेला असतं, भरलेला असतं. तर आता बघूया आपल्याला पुढं अजून कसे चिंबोरी भेटतात का मोठेच भेटतात. त्या चिंबोरी पण भेटतील, मोठे नाही पकडा आपल्याला. आपल्याला जास्त मोठे नको, आपल्याला जास्त चिंबोरी पाहिजे.
शोधत चला ढोल काही येतात दुसरे. दुसरी ढोल भेटली आता याच्यात बघू भेटते काय. आता आलं पण 2 डोली सोडून आलो तिसऱ्या डोलीजवळ. समजा 2 डोलीमध्ये आपल्याला चिंबोरी भेटली नाही. आता तिसऱ्या डोलीजवळ आलो तर बघूया आपल्याला तिसऱ्या डोलीत काय भेटते काय. दगडी आहे तिसऱ्या डोलीनं आपल्याला दगडी चिंबोरा होता तो घेतला नाही आणि आता चाललं दुसरी डोल बघायला. इथं मोठ्याच भेटते नुपा मोठा आहे ना. मोठ्या कवच लाव त्याला. मोठा आला पण तो फुटलाय पक्का. पण मेंगाच आहे. दुका थोडा काय नाही तो चावणार पण. 2 मोठे झालं. आता बघूया आपल्याला दुसरा काय भेटतंय. चला तर आता आलोय पण परत दुसऱ्या डोलीजवळ आणि आता इथं चिंबोरा आहे. तर बघूया पप्पा बोलतात चिंबोरा आहे. बघूया निघल्यावर दाखवतो तुम्हाला. पण त्या डोलीत काय भेटला नाही कारण का आलेला बाहेर पण परत गेला आणि कुठेतरी बसला परत आकडायला लागलाच नाही. आणि आता आलोय दुसऱ्या डोलीजवळ. बघूया आपल्याला इथं काय भेटतंय. तर मित्रांनो आता आकडा पडला बारका. आकडा जाऊन त्याच्यात आत पण जाते. चिंबोरा आहे पण आकडा बारका पडते. चला तर आता दुसऱ्या डोलीने जाऊ. भेटू दुसऱ्या डोलीवर. आकडा बारका पडते. आकडा जाऊन अर्धा हात जाते. अख्खा हात जाईल. जाम मोठी डोल आहे मित्रांनो. चला दुसऱ्या डोलीने. आकडा जाऊन तेवढा हात गेला आतमध्ये तरी पण आकडा जात होता आतमध्ये. तर नको तर चला आता दुसऱ्या डोलीवर बघू आपल्याला चिंबोरा भेटते काय. आपल्याला मोठे नको आहेत पण मोठे 2 घेतलेत. तर बघूया आपल्याला चिंबोरा भेटते काय. बसलं ना. मित्रांनो आपण इकडनं आता चिंबोरा काढला आणि आता दुसरा इथे भेटला. डुके नाही आला पण भेटला बारकासा. काम पच्ची हे आहे ना. गल लावलंय वाटतं पुढे. नाहीत ना. बसला तो. आला. दुकान आहेत. तर मित्रांनो आपण तिकडची धावत इकडनं आलो आणि एवढा पूर्ण आलो आणि एवढी चिंबोरी भेटली अजून घरा गेला दाखवते कधी भेटली ते. आता बघूया अजून पप्पा बोलतात का अजून 2-4 डोली आणि त्या बघून जाऊ. बघूया चला 2-4 डोलीनं काय भेटते का नाही भेटत. नाही आपण मोठ्याच भेटला. आता बघू आता चिंबोऱ्यात जास्त राहिली नाही वाटतं 15. चिंबोरी भेटतच नाही. बघूया पुढं चिंबोरी भेटतं काय भेटतं. तर इथं चिखला राहिला. चिखल साईडला आपल्याला हेसल पण भेटू शकतं सांगू शकत नाही. तर बघूया जर हेसल भेटली तर तुम्हाला नक्की दाखवेल.
आता आलो दुसऱ्या ढोलीजवळ. काय नाही, चला मित्रांनो, आपण एवढा पूर्ण फिरून आलो होतो परत जागेवर आपल्या म्हणजे घरी जायच्या रस्त्याला. आणि लास्टची ढोल बघतात होतो बाप्पा. बघूया अजून किती ढोले बघतात, लास्टची आहे का किती माहिती नाही. पण याच्यात चिंबोर आहे, आलं बाहेर तर ठीक. मस्त साईज आहे, मस्त साईज आहे. तुम्ही साईज बघा चिंबोऱ्याची. आणि एक डोका काढला त्याने. चिंबोरला आणि थोडीशी भेटली. घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला किती भेटली ती चिंबोरी आपल्याला. पण आता पप्पा बोलतात का आपल्या आता फक्त 2च ढोली राहिले चेक करायच्या. तर बघू 2 घरी काय भेटतंय. तर काय नाही भेटलं का डायरेक्ट घरी. बुजली, एक ढोल बुंजली. आता दुसरी बघूया कुठं आहे. मित्रांनो, आता जाता जाता आपल्याला एक ढोल दिसली खदलेली. बघूया आता आहे काय. आहे त्याच्यात पण आतमध्ये यायचं आम्ही निघत नाही. तर आता चिंबोरी पकडून तर आपले झाले आहेत. आणि आता चालू होतं आपण घरी. तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चिंबोरी भेटले. तेव्हा आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की. चला आता आलो घरी आणि तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चिंबोरी भेटली ते. तर दाखवा. तर मित्रांनो, आपला ब्लॉग इथंच एंड करतो. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.